मी बबन पोद्दार, ग्रामीण साहित्यिक, ग्रामीण कथालेखक. मंडळी, आज आपण बेधडक महाराष्ट्राचे संस्थापक अरुण वाळुंज, त्यांची माझी ओळख माझे कवी मित्र, साहित्यिक मित्र चंद्रकांत वानखेडे यांच्यामुळं झाली. त्यांच्यामुळं आज आपण या बेधडक महाराष्ट्राच्या फेसबुकवर आपण काही वेळ, एक अर्धा पाऊण तास आपण गप्पा मारणार आहोत. एका चांगल्या विषयावर वाळुंज सरांनी मला खूप चांगला विषय दिला आहे. विषय आहे वाचन संस्कृती आणि ग्रामीण कथा, ग्रामीण साहित्य. याचे काही पैलू तुम्हाला मी उलगडून सांगणार आहे. प्रारंभी या फेसबुकचे संस्थापक अरुण वाळुंज, त्यांची टीम प्राध्यापक विजय अंधारे, समृद्धी सुर्वे, कारभारी बाबर आणि माझा खूप चांगला कवी मित्र सुहास चव्हाण, तो कराडजवळ पेरलेग नावाचं गाव आहे, तिथला माझा मित्र, यांच्या माध्यमातून आपण या चॅनेलवर फेसबुकच्या मार्फत गप्पा मारत आहोत. मी या सर्वांचं तुमच्याशी संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे, खूप बरं वाटतं आहे. कारण वाचन संस्कृती हा माझा आवडता विषय. वाचन संस्कृती वाढावी, टिकून राहावी, जपली जावी म्हणून माझा प्रयत्न सगळीकडे सुरू असतो. माझी व्याख्यानं महाराष्ट्रभर असतात. वाचन संस्कृतीच्या तिला टिकवण्यासाठी, जपण्यासाठी मी अनेक दिवसापासून प्रयत्न करतो आहे. अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर माझी व्याख्यानं सगळ्या शाळा, कॉलेज सगळीकडे होतात. ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमांमध्ये होतात. आणि माझा छोटासा का होईना पण प्रयत्न सुरू आहे आणि त्याला यश मिळतं आहे. वाचन संस्कृती खरोखर वाढते आहे. या विषयावर मूळ पदावर येण्यापूर्वी, या संवाद साधण्यापूर्वी मी माझे साहित्यिक गुरु शंकर पाटील, आज ते नाही आहेत, त्यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो. माझी आई, जी माझा लहानपणापासून गुरु आहे, साहित्य क्षेत्रामध्ये जिने मला म्हणजे उभं केलं, तिच्यामुळं मी लिहायला लागलो. कसा लिहायला लागलो वगैरे वेळ मिळाला तर मी तुम्हाला सांगेनच. आईचे प्रचंड उपकार आहेत. त्या आई आता सध्या हयात नाही, तिच्या मी प्रतिमेला वंदन करतो. आणि जे जे काही मला मनापासून सांगायचं आहे, आपल्याशी बोलायचं आहे, ते तुमच्यासमोर मांडतो. मित्रांनो, दिसा माझी काहीतरी वाचित जावे, काहीतरी लिहित जावे असं म्हणतात. मी लहानपणी खूप वाचायचो. आमच्यावेळी लाईट नव्हती. घरामध्ये एक चिमणी दिवा असायचा रॉकेलचा, त्याच्या उजेडात किंवा बाहेरच्या बाजूला ग्रामपंचायतीचे खांबावरचे दिवे असायचे, ते पण असे ह्याचेच असायचे. त्याच्या खाली उजेडात आम्ही वाचत बसायचो. खूप वाचायचो आम्ही लहानपणी. वाचनामुळं आपली बुद्धी प्रगल्भ होते, हे मला लहानपणापासून पटलेलं आहे. लहानपणापासून जी वाचायची सवय लागलेली ती माझी खूप पुढं वाढत गेली. आणि मला लेखनाचीही मला एक काय म्हणतात प्रेरणा मिळाली. नंतर माझ्या आईने मला माझ्या पाठीवर संस्कार केले माझ्यावर आणि मी लिहायला लागलो. आज मी तिला ती कथासंग्रह तसे 3च आहेत. एक गुंजेचा पाला, आख्रीत आणि एका सत्याचा प्रवास, हे माझे 3 कथासंग्रह
मित्रांनो, कथासंग्रह 3 जरी असले तरी त्याच्या 6 आवृत्त्या झाल्यात. 6 आवृत्त्या काही उगीच होणार नाहीत. वाचन संस्कृती टिकून आहे, टिकलेली आहे. लोक वाचतात म्हणून त्याच्या पुन्हा पुन्हा आपल्या ह्या आवृत्त्या निघतात हो, असं मला स्पष्टपणे म्हणायचं. थोडक्यात काय, वाचन संस्कृती जी आहे ती टिकायला पाहिजे, वाढायला पाहिजे, हे मात्र खरं आहे. मित्रांनो, माझ्या लहानपणी इतकं वाचायचं. माझे मराठीचे शिक्षक होते. मला मराठी, माझं गाव कराडजवळ मसूर नावाचं माझं गाव. शिवाजी हायस्कूलमध्ये मी शिक्षण घेतलं मसूरच्या. आणि मला मराठीला ल जगताप, दत्तात्रय लक्ष्मण जगताप नावाचे माझे शिक्षक, त्यांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी मला लिहायला लावलं. एकदा काय झालं, आम्हाला सरांनी झेल्या नावाचा धडा शिकवला आणि व्यक्तिचित्रण कसं लिहायचं ते आम्हाला शिकवलं. त्यांनी कसं व्यक्तिचित्रण करायचं, काय काय करायचं. आणि मित्रांनो, तुम्हाला गमतीचा भाग सुरुवातीला आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. मी 8वीत होतो. 6माहीचा पेपर, 6माहीची परीक्षा, मराठीचा पेपर. मराठीमध्ये निबंधाचा विषय असतात. पहिलाच प्रश्न होता, निबंध लिहा, एका विषयावर निबंध लिहा. आणि जे 5-6 निबंधाचे विषय दिले होते त्यामध्ये माझे मराठीचे शिक्षक असा विषय सरांनी आम्हाला दिला होता. जगताप सरांनी, आमच्या मराठीच्या शिक्षकांनी. आमच्या दोन्ही तुकड्यामध्ये मिळून 8वीच्या वर्गात मिळून 88 मुलं होती. मंडळी, मी एकट्यानेच तो निबंध लिहिला होता. बाकी सगळ्यांनी ऑप्शनला टाकला होता. तो निबंध माझे मराठीचे शिक्षक ज्यावेळेला मी लिहिला, आणि त्यामध्ये जगताप सरांच्या सगळ्या काय जेवढे गुण चांगले होते ते सगळं लिहिलेच, पण काही दोष पण होते. मुलांवर कसं रागराग करतात, काय कसे मारतात मुलांना, एक चिडतात कसे, ते सगळं मी माझ्या भाषेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, तुमच्या भाषेत निबंध लिहायचा. मी माझ्या भाषेत लिहिलं होतं आणि त्यांचे काही दोष पण लिहिले होते मी. 6माहीची परीक्षा संपली, दिवाळीची सुट्टी संपली आणि ज्यावेळी पहिल्या दिवशी शाळेच्या दुसऱ्या सत्राची पहिल्या दिवशी शाळा सुरू झाली त्यावेळी पहिलाच तास मराठीचा. सर वर्गात आले, पेपराचा गठ्ठा होता हातामध्ये. त्यांनी मला टेबलावर बाकड्यावर उभं केलं. मला वाटलं आता सर मला बहुतेक मारणार खूप, कारण मी त्यांचे दोष पण लिहिले होते त्याच्यामध्ये. पण मित्रांनो, झालं उलटं. सरांनी मला असं पोटाशी घेतलं, मला अजूनही आठवते. पोटाशी घेतलं, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि मला म्हणाले, बबन तू खूप चांगला लेखक होशील, छान निबंध लिहिलायस म्हणाले. मित्रांनो, माझ्या अजूनही हे काळजाला भिडलेलं आहे. सरांमुळं मी पुढं लिहायला लागलो. नंतर माझे काही कथा लिहायला लागलो. मग 68 साली मी पुण्यामध्ये नोकरीला आलो. इन्कम टॅक्समध्ये नोकरीला करायचो आणि लिहायचो, थोडं फार लिहायचो. मग विशाल सह्याद्री नावाचे जे दैनिक होते त्यावेळी, त्यामध्ये प्रत्येक रविवारी आठवड्याची कथा नावाची कथा असायची. आणि विशाल सह्याद्रीमध्ये माझ्या कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या. खूप कथा लिहिल्या मी नंतर. इतक्या कथा लिहिल्या, त्याला चांगला प्रतिसाद पण मिळायला लागला. त्यावेळी खूप खूप छान प्रतिसाद यायचा. आजच्यासारखा मीडिया त्यावेळी नव्हता. पत्र यायची किंवा फोन, म्हणजे ऑफिसमध्ये एक फोन असायचा, बाहेरून कधी फोन यायचे. आणि माझ्या ज्या कथा ज्या वाचल्या जायच्या त्याचे मला पत्राने मात्र हे यायचे, चांगले अभिप्राय यायचे. चांगली कथा आहे, कसे आहे, काय आहे. मी हे का तुम्हाला सांगतोय, लहानपणी मी खूप वाचायचो. आणि लहानपणी जे संस्कार होतात, आपल्यावर जे संस्कार घडतात, ते आयुष्यभर टिकून असतात. लहान मुलांमध्ये एक चांगला असा गुण म्हणजे ते लवकर त्यांना समजून घेता येतं. ते स्वतः समजून घेतात. गोष्ट काय आहे, कथा काय आहे, कसं असतं, काय साहित्य म्हणजे काय, ते त्यांना जर लहानपणापासून कळालं तर फार चांगली गोष्ट आहे. जाता जाता मला आठवलं, म्हणजे गोष्ट माणसाला, मी कथा लिहिल्या, कथेपलीकडे मी कधी कविता कादंबरी इकडे वळलो नाही, कारण वेळ मिळायचं नाही. इन्कम टॅक्सची नोकरी, आयकर खात्यामध्ये खूप काम असायचं त्यावेळी.
पण मी कथा मात्र जसे वेळ मिळेल तशा कथा माझ्या हातून खूप लिहिल्या गेल्या. गोष्ट आपल्याला सगळ्यांना, कथा म्हणजे गोष्ट, कथा आपल्याला का आवडते याचं कारण तुम्हाला सांगतो. एक साहित्यिक म्हणून असल्यामुळे सुरुवातीला आपण या विषयावर आलेलोच आहोत, तरी पण प्रारंभी मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की कथा माणसाला का आवडते. आबाल वृद्धांना, म्हणजे लहान मुलांपासून सगळ्या लोकांवर, बायका पुरुष सगळ्यांनाच, म्हाताऱ्यांना सुद्धा कथा का आवडते त्याचं कारण आहे, आपण ज्यावेळी आपल्याला ज्यावेळी समजायला लागतं, एक दीड वर्षाचं होतो आपण जन्मल्यानंतर, त्यावेळी आपली आई आपल्या पाठीमागं असा हातामध्ये घास घेऊन, अन्नाचा घास घेऊन पाठीमागं लागलेली असते. आपण जेवावं, खावं म्हणून लहानपणी खावं म्हणून त्याचा प्रयत्न सुरू असतो. ती आपल्याला गोष्टी सांगते. एक दीड आपल्याला ज्यावेळी कळायला लागतं, थोडं थोडं समजायला लागतं, त्यावेळी ती गोष्टीमधून आपल्याला समजून सांगते. ती गोष्ट सुरू करते. ती आपण जेवावं खावं म्हणून तिची धडपड चालेल, तिच्या तोंडाचा पट्टा सुरू असतो. इकडे गोष्ट सांगते तुला. मग इथे पहिली म्हणजे अगदीच लहान असताना 6-7 महिन्याच्या 8 महिन्याच्या असताना आपल्याला इथं बस रे मोरा, बाळ घालतंय चारा, असं कोण ते आपलं लक्ष वेधते. मग तेव्हापासून आपल्याला गोष्ट ऐकायची सवय लागते. नंतर 1-1.5 वर्षात झाल्यावर एक होता काऊ, एक होती चिऊ, ह्या सगळ्या त्या भोपळ्यातले म्हातारी टुणूक टुणूक भोपळ्यात, ही जी गोष्टी ऐकायची जी सवय आपल्याला लागलेली असते, ती सवय एक दीड जसं कळायला लागलं तेव्हापासून लागते. सवय म्हणजे गोडी वाटते, त्यामध्ये रुची निर्माण होते. म्हणून आपल्याला जन्मभर, आयुष्यभर खूप चांगल्या गोष्टी ऐकायची सवय लागते. म्हणून कथा सगळ्यांना आवडते, गोष्ट सगळ्यांना आवडते. गोष्ट म्हणले की सगळे कानटाव करतात. आम्हाला आठवते, आमची आजी ज्यावेळेला होती, आम्ही लहान असताना तिच्या पाठीमागं तिच्या कुशीत शिरून आजी गोष्ट सांग, गोष्ट सांग असंच म्हणायचो. गोष्ट, कथा आपल्या सगळ्यांना एवढ्यासाठीच आवडत असते की त्याची रुची लहानपणापासून निर्माण झालेली असते. आणि आकलन ज्यावेळी आपल्याला होत जातं त्यावेळी आपण सुद्धा गोष्टी सांगायला सुरुवात करतो. लहान मुलं प्रचंड हुशार असतात, प्रचंड ताकदीची असतात. त्यांना बोलायला लागलं की काही मुलं, सगळीच असं म्हणत नाही मी, पण काही मुलांच्या अंगातला स्पार्क जो आहे तो आपोआप बाहेर पडला जातो. एक गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो. माझ्याकडं माझा एक झाले त्याला एक मला वाटते 4-5 वर्षापूर्वी, आता मी 72 वर्षाचा आहे, 65-66 वर्षाचा मी असताना माझ्या घरी माझा एक निवृत्त झालेला प्राचार्य मित्र त्याच्या नातीला घेऊन आला होता. एक गमतीचा भाग तुम्हाला सांगायचा आहे. लहान मुलं कशी असतात आणि गोष्टीची आवड कशी निर्माण होते त्याच्यासाठी सांगतो. लहान मुलांच्या अंगी जे गुण असतात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. काय झालं, तो प्राचार्य मित्र माझ्या घरी आला. मला असंख्य साहित्य क्षेत्रामध्ये असंख्य मला पुरस्कार मिळालेत. मी जिथं जिथं जाईल तिथं मला सन्मानचिन्ह मिळाली. भाषण व्याख्यान द्यायला गेलो की सन्मानचिन्ह देतात. मी ती सन्मानचिन्ह माझ्या घरात सगळी लावलेली आहेत. ती सन्मानचिन्ह बघून त्या माझ्या मित्राबरोबर आलेली त्याची 6 वर्षाची नात खूप चुणचुणीत होती. इतकी चुणचुणीत, मला या आत्ताच्या पिढीबद्दल बोलायचं आहे म्हणून मी तुमच्याशी सांगतोय. सुंदर ती 6 वर्षाची चुणचुणीत नात. मला आठवलं, ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. मला म्हणाली, पोद्दार आजोबा तुम्हाला एवढी बक्षिसं मिळाली, तो किती काय केलं तुम्ही? एक बक्षीस मिळवायला किती कष्ट करायला लागतात. मी म्हणाला, अगं मी लिहितो लहानपणापासून, तुझ्या एवढा असल्यापासून मी लिहितोय, मी वयाच्या 9व्या वर्षापासून लिहितोय. मी तिला सांगितलं. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून, तिला एक वेगळे पण जाणवत होतं माझ्यामध्ये. मी खूप मोठा आहे, कोणतरी खूप मोठ्या माणसाची आपण बोलतोय अशी तिची भावना होती. मला म्हणाली, पोद्दार आजोबा एवढी बक्षिसं मिळाली, तुम्ही खूप मोठे आहात. मी म्हणालो, हो, आता मोठा म्हणजे काय, त्यात बक्षिसं मिळत गेलीत. मी तिला म्हणालो. ती म्हणाली, हो, तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसर होतात असे मला आजोबा सांगतात. म्हणजे खूप मोठे लेखक, म्हणजे ही तुमची पुस्तकं वगैरे. तिच्या
चेहऱ्यावरचे भाव मला अजून, तुम्हाला खरं मी हे लेखक असलो तरी मला वर्णन करता येईल ना तुमच्यासमोर. चुणचुणीत मुलगी माझ्या डोळ्यात घालून बोलत होती. मला माझं लहानपण आठवलं. आमच्या लहानपणी मला आठवलं, ज्यावेळी बाहेरचं कुणी यायचं आमच्या घरामध्ये, त्यावेळी मी म्हणजे त्या वयाचा होतो, 6-7 वर्षाचा लहानपण असतो माझं आठवलं. मी ज्यावेळी 6 वर्षे वयाचा होतो त्यावेळी आमच्या घरात जर कुणी आलं तर आम्ही दाराच्या पाठीमागं लपून बसायचो. आत्ताची पिढी अशी नाही. आत्ताची पिढी प्रचंड बुद्धिमत्तेची पिढी आहे, प्रचंड ताकदीची पिढी आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, त्याच्या पाठीमागचं कारण पण मी सांगेन. ती पोरगी मला म्हणाली, पोद्दाराजबा एवढे मोठे आहात, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का हो? मला जरा बरं वाटलं तिच्याकडे बघून. म्हणलं कसला प्रश्न, काय काय? ते नाही, तुम्हाला मला एक गोष्ट विचारायची आहे. मी म्हणालो विचार, कसला प्रश्न आहे तुझा? ती म्हणाली माझं एक कोड आहे माझ्याकडे एक छोटंसं, विचारू का तुम्हाला? मी म्हणलं विचार. माझ्या मनामध्ये छोटीशी घमेंड निर्माण झाली. मला वाटलं काय विचारणार आहे, विचारून ही पोरगी 6 वर्षाची मुलगी कोड काय मी सहज उत्तर देऊ शकेन असं मला वाटलं त्यावेळी. आणि मी तिला म्हणालो विचार, तुझं प्रश्न म्हणजे काय? तर म्हणाली कोड आहे माझ्याकडे. म्हणलं कसलं कोड आहे, विचार. त्या मुलीने मला मित्रांनो कोडं विचारलं. साधं कोडं होतं. मला म्हणाली पोद्दार आजोबा, अगदी साधं कोड आहे, तुम्हाला नक्की 100% त्याचं उत्तर येईल, कारण तुम्ही खूप मोठे आहात. अगं म्हटलं विचार तरी. मला आपलं माझ्या लहानपणचं कोडं आठवलं. आमच्या लहानपणी एकदम सोपी कोडी होती. एका झाडावर 10 पोपट बसले होते, एक बंदुकीने उडवला. किती राहिले? 9 राहिले. म्हणल्यावर आम्हाला वेड्यात काढायचे हो कोडं विचारणारे. म्हणायचे अरे बंदुकीच्या आवाजाने ते उडून नाही का जाणार, म्हणजे 0 राहणार. असतेच काहीतरी वेगळी कोडी होती हो आमच्या वेळची. ती पोरगी, मी तिला विचार तुझं काय कोड आहे? ते पोरगी मला म्हणाली साधं कोड आहे, तुम्हाला नक्की येईल, उत्तर येणार, मला खात्री आहे. म्हणलं विचार तरी. त्या पोरीने मला कोडं विचारलं. मला म्हणाली पोद्दार आजोबा, साधं कोडं म्हणजे एकदम साधं, तुम्हाला विचारते. मला अगं विचार तरी, विचार की. ती मला म्हणाली पोद्दार आजोबा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भर दुपारी 1:30-2 वाजता प्रचंड ऊन पडलेलं आहे, कडक ऊन पडलेलं आहे, आणि एक मुका माणूस तुमच्या समोर येऊन उभा राहिला आहे. त्या मुक्या माणसाला खूप तहान लागली आहे, तो तुम्हाला पाणी कसं मागेल? मी मनातल्या मला हसलो. म्हणलं हेच तुझं कोड आहे का? ती म्हणाली हो. कसं मागेल मुका माणूस पाणी तुम्हाला? मी म्हणलं सोपं आहे, असं मागेल. मी अशी खून, मुका माणूस तुम्हाला पाणी कसं मागेल म्हणल्यावर मी म्हणालो साधं आहे, असं असं मागेल. ती म्हणाली बरोबर आलं उत्तर. मला आनंद झाला हो. पण मित्रांनो, तिचा मला लगेच पुढचा प्रश्न होता. मला म्हणाली, मी कोड्याचं उत्तर दिलं होतं, ती बरोबर आहे म्हणे. मला आनंद झाला हो. पण तिचा लगेच तिच्या पुढचा प्रश्न होता. मला म्हणाली पोद्दार आजोबा, आता तुमच्यासमोर एक आंधळा माणूस येऊन उभा राहिला आहे, आणि तुमच्यासमोर आंधळा माणसाला त्याला कात्री हवी आहे तुमच्याकडून, तो तुम्हाला कात्री कशी मागेल? मी हसलो. म्हणलं त्यात काय अवघड आहे? मी डोळे झाकले, अशी खून केली. म्हणलं अशी मागेल कात्री, अशी मागेल असं म्हणल्यावर ती पोरीचा जो चेहरा होता तो उजळला. माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली पोद्दार आजोबा, एवढे मोठे आहात, तुम्हाला एवढं साधं माहिती नाही का हो? अहो आंधळ्या माणसाला बोलता येतं, कात्री द्या म्हणेल, असं कशाला करेल? मित्रांनो, मनातल्या मनात मी खजील झालो. वाईट गमतीचा भाग सोडा, पण मला वाटलं की आपण किती पटकन उत्तरं देऊन टाकतो, नाही काय तरी विचार न करता उत्तरं देतो. मित्रांनो, हे लहान मुलीचा किस्सा मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितला आजच्या कार्यक्रमामध्ये, बेधडक महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये मी एवढ्यासाठी सांगितलं की या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की या पिढीवर तुम्ही पालक म्हणून, मोठी माणसं म्हणून तुम्ही त्यांच्यावर वाचनाचे संस्कार करा. त्यांना वाचायला लावा, खूप वाचायला लावा. ही अजूनही पिढी मोठी होईल. काहीतरी वाचल्यामुळं, मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं, वाचल्यामुळं आपली बुद्धी प्रगल्भ होते. आणि माझा स्वतःचा अनुभव सांगतो की
हे वाचल्यामुळं लेखनाची उर्मी निर्माण होते. लेखन आपल्याला करायला म्हणजे आतूनच आपली शक्ती आपल्याला अशी वाटते येते की काहीतरी लिहावं. जवळजवळ मी बरंचसं या सुरुवातीचाच वेळ घेतलेला आहे. आता मी ग्रामीण कथा म्हणजे काय याविषयी थोडंसं बोलतो. ग्रामीण कथा, ग्रामीण म्हणजे ग्रामीण भाषेतली कथा. ग्रामीण भाषेच्या महाराष्ट्रातच काय सगळीकडेच जी बोली भाषा असते, ग्रामीण भाषा असते, या ग्रामीण भाषेमध्ये लिहिले गेलेलं साहित्य, सादर केलेलं साहित्य जे लिहिले त्याला ग्रामीण कथा म्हणतात. शहरी भागात नागरी भाषेतली कथा त्याला शहरातल्या कथा म्हणतात. वपू काळ्यांच्या खूप कथा शहरी भागातल्या कथा खूप गाजलेल्या आहेत. शंकर पाटील माझे गुरु, त्यांनी ग्रामीण कथेचा बाज खरोखरीच, आणि मी त्यांचा प्रेमात पडलो. म्हणजे मला ते लहानपणी ज्यावेळी वाटायचं की मी ज्यावेळी लिहावं त्यावेळी मला त्यांचा आदर्श समोर डोळ्यासमोर असायचा. शंकर पाटलांचं कथा मी खूप वाचायचो. आनंद यादवांच्या कथा वाचायचो, व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा वाचायचो. माझ्या मनावर एक, आणि आतून मग उर्मी यायची आपण कथा लिहावी. मी एक मात्र केलं की शहरी भाषेतल्याही कथा लिहिल्या. पुण्यात आल्यानंतर मी ग्रामीण भाषेतलं, म्हणजे माझं गाव कराडजवळ मसूर, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, या भागामध्ये असताना ग्रामीण भाषा, सगळं ग्रामीण, खूप मी माझं लहानपण सगळं मी अनुभवलं आहे. सगळं ह्या मातीत मी वाढलो, तिथं सगळी ग्रामीणच भाषा असायची. आणि ग्रामीण भाषेतला एक जो ठसका असतो, एक एक गमतीशीर म्हणलं तरी त्याच्यामधला जो बाज असतो, खूप एखादी झणझणीत मिरचीचा खरडा जसा असतो ना, ते जेवणाला मजा येते त्या खरड्याने, असा जो ग्रामीण बाज, तो त्या भाषेमध्ये लिहिलेल्या कथा म्हणजे शहरातल्या लोकांना त्याचं खूप अप्रूप वाटतं. कथा, ग्रामीण कथा आवडतात. ग्रामीण बोललेलंच. आता मी एक पकू मावशी नावाची कथा लिहिली होती. माझ्या गावच्या पकू मावशी म्हणून गावी एक मावशी होती, एक आता नाही आहे, 2 वर्षापूर्वी 98व्या वर्षाची असताना ती गेली. ती कथेचं ग्रामीण कथा म्हणजे काय सांगायचं म्हणून मी तुम्हाला या विषयाकडे येताना तुम्हाला सांगतो. ग्रामीण भाषा कशी असते, ऐकायला खूप कानाला गोड वाटते, खूप चांगली वाटते. आणि त्यातले संवाद ज्यावेळेला ग्रामीण भाषेतली लोक एकमेकाशी बोलतात, ते ग्रामीण संवाद जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला इतकं बरं वाटेल. त्या पकुमावशी कथेची सुरुवात म्हणजे पहिलीच एक पॅरा, त्यावेळेला मी ज्यावेळेला ती कथा म्हणजे खूप गाजली. गावाकडे गेलो आणि टेकलो तर 10-1 मिनिटाच्या आत पकुमावशीला माझी चाहूल लागते. अस्सल तसलं हातातलं काम टाकून ती धावत पळत आमच्या घरला येते, मला जवळ घेते, माझ्या कानशिलावरून बोटं मोडते. कडाकडा भुईमुगाच्या शेंगा मोडल्यावानी बोटांचा आवाज व्हायचा. मग ती माझ्या डोळ्यात बघते, मला जवळ घेते. तिचे डोळे वल्लेगार झालेले असतात. मला म्हणते, बघ माया अशी वाईट असते बाबा, मोडली का नाही बोट कडाकडा. मावशी जितकी बोलायची त्या ग्रामीण भाषेत बोलायची, माझं ते जे ठसून बसलं ह्याच्यामध्ये. खूप खूप कथा त्या ग्रामीण बाजाच्या नंतर मी लिहिल्या. मग ती आमचे पुढचा अजून एक दोन ओळी तुम्हाला पुढच्या सांगतो. मग ती आमच्या आईला हाळी मारते, शांताबाई पोराला भातोड्या आणि सांडगं घेऊन येते बघ घराकडनं, कालवण करून घाल त्याला सांडग्याचं, बघ खाते का नाही, कसा खातोय बघ चवीनं. आमच्या आईला ती म्हणते. मग मला पुन्हा म्हणते, नव आहेस ना आता 4-5 दिवस, लगीच्या लगीच जाणार नाहीस नव, सुनबायला नाही आणलंस, कशी आहे, तिला का नाही आणलं, एकलाच आलायस आणि असा का हडाकलायस र, खातू बितूस का नाही जेवायला. हे जे तिचे संवाद आहेत अजूनही मनामध्ये इतके जे, आणि ते संवाद ज्यावेळी मी
कागदावर उतरवले. खूप खूप एक त्याला प्रतिसाद मिळत गेला आणि माझ्या ग्रामीण कथा खूप प्रसिद्ध झाल्या. कथा संग्रह निघाले. काही कथांवर सिनेमा पण झाले. 2 कथांवर सिनेमा झाले. थोडक्यात काय, वाचन संस्कृतीमुळं, लहानपणी खूप वाचल्यामुळं मी साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्य निर्मितीच्या क्षेत्रामध्ये कथा लिहायला लागलो आणि थोडंफार बऱ्यापैकी नाव मिळवलं. माझे कथासंग्रह 6 आवृत्त्या झाल्या, मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ग्रामीण कथा किंवा ग्रामीण कादंबरी, ग्रामीण कवितासुद्धा ग्रामीण आहेत. नितीन चंदनशिवे नावाचा माझा आवडता कवी ग्रामीण कविता लिहितो. खूप चांगल्या बोलीभाषेत कविता असतात त्याच्या. काही कथा लिहिणाऱ्या लेखकांची नावं तुम्हाला मी सांगतो. काय झालं, या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, लॉकडाऊनच्या काळामध्ये, ज्यावेळी 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला, त्यावेळी मी एक साहित्यप्रेमींचा, कथाप्रेमी ग्रुप स्थापन केला होता व्हॉट्सअपवर. आणि व्हॉट्सअपच्या जवळ त्यावेळी 50 लोक त्या ग्रुपमध्ये घेतले आणि रोज एक कथा मी त्या ग्रुपवर टाकायचो. माझ्याही आणि इतर लेखकांच्याही कथा टाकायचो. महाराष्ट्रातलेच नव्हे तर दिल्ली, अमरावती, नागपूर, इंदोर, इकडचे सगळे लेखक त्याच्यामध्ये जॉईन झाले. एक कथा मी रोज याच्यात द्यायला लागलो, त्या ग्रुपवर द्यायला लागलो. आणि माझं हे लक्षात आलं की त्या ग्रुपमध्ये रोज एकच कथा टाकायचो मी आणि लोकांचे अभिप्राय यायचे. लोकांना कथा आवडायच्या, माझ्या स्वतःच्या ग्रामीण कथा आवडायच्या, पण काही शहरी कथा पण मी द्यायला लागलो. त्यामुळे ही मूळ संकल्पना माझा परमशिष्य प्रताप गंगावणेची होती. प्रतापने मला सांगितलं, रोज एक कथा आपण टाकूया. आणि त्याप्रमाणे मी ज्यावेळेस त्या कथा टाकत गेलो ह्याच्यावर ग्रुपवर, माझ्या एक लक्षात आलं, ग्रामीण कथेला खूप खूप अभिप्राय यायचे, प्रतिक्रिया यायच्या. फार चांगली कथा, अमकं कथा, तमकं कथा असे यायचे. मित्रांनो, त्यामध्ये मी ज्या बाकीच्यांच्या कथा मी म्हणलं तुम्हाला, त्याच्यावरचा आता एक प्रातिनिधिक कथासंग्रह पण निघतोय. त्यामध्ये मला ज्या आवडलेल्या कथा किंवा खूप ग्रामीण कथा लिहिणारे खूप लोक आहेत. मला ह्या ग्रुपमुळं, माझ्या कथाप्रेमी ग्रुपमुळं मला समजलं, सोलापूरच्या संध्या धर्माधिकारी नावाच्या एक लेखिका आहेत. अतिशय ग्रामीण कथेवर त्यांचं प्रभुत्व आहे. खूप चांगलं लिहितात. बेळगावचे गुणवंत पाटील आहेत. शंकर पाटील मूळचे बेळगावचे, आता कोल्हापूरलाच आहेत. आपले शंकर माझे गुरु नव्हे, आत्ताचे एक शंकर पाटील नावाचे लेखक आहेत. प्रशांत सातपुते नावाचे लेखक आहेत, ते आता माहिती अधिकारी आहेत कोल्हापूरला. हरिश्चंद्र पाटील, शंकर पाटील मी तुम्हाला म्हणलो. दीपक लोंढाळ नावाचा एक खूप सुंदर कथा लिहिणारा मुलगा आहे. त्याच्या कथेला माझ्या हस्ते आणि श्रीपाल सबनीसांच्या हस्ते पहिलं बक्षीस मिळालं होतं की कथेला. तेव्हापासून मला एक सवय आहे, मला आवडलं की मी त्याच्याशी जवळीक निर्माण करतो, मी त्याच्या जवळ पोहोचतो. पण कसं नाही, इकडून तिकडून कसंही. आणि माझ्या कथांचा जो वाचक वर्ग आणि श्रोतृवर्ग आहे, श्रोतृवर्ग मला खूप, कुठल्या माध्यमातून मी सुरुवातीला सांगितलं, माझ्या शाळा कॉलेजमध्ये माझे कथाकथनाचे कार्यक्रम होतात. आता हे ग्रामीण कथेबद्दल मी खूप बोलायचं होतं, आज गप्पा मारायच्या होत्या तुमच्याशी. वेळेची मर्यादा आहेच. थोडंसं कथाकथनाकडं मी वळतो. मी ज्यावेळेला कथाकथन करायला जातो, मी पुणे विद्यापीठाच्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहिशाल व्याख्याता आहे. ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आणि शाळा कॉलेजमध्ये त्यामार्फत माझी अनेक व्याख्यानं होतात. आणि ज्यावेळी मी व्याख्यानाला जातो, माझी वाचन संस्कृतीवर मी व्याख्यान देतो आणि तिथं मला आग्रह होतो की सर काहीही करा, पण आम्हाला एखादी ग्रामीण कथा सांगा. ग्रामीण कथा आम्हाला खूप आवडते, ऐकायलाही बरं वाटतं. मी स्पष्ट सांगतो की मी जरूर सांगेन. शंकर पाटील माझे गुरु, त्यांच्या इतकी सांगायला मला जरी जमली नाही तरी मी माझ्या ग्रामीण कथा त्यामध्ये सांगायचा प्रयत्न करीत असतो. आणि माझ्या अनेक म्हणजे ग्रामीण भाषेतल्या कथा, आपल्या बोलीभाषेतल्या कथा. बोलीभाषेचं एक वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक साधारणतः 24 किलो 12 कोसावर, असं पूर्वी लहानपणी आम्ही ऐकायचो, 12 कोस म्हणजे 24 किलोमीटर.
प्रत्येक 30 किलोमीटरच्या पुढं बोली भाषा जी आहे थोडीशी बदलत जाते. आणि ह्या बोली भाषा इतक्या आहेत. एक मला आठवते, मंगला बक्षी नावाच्या एक कथा लेखिका आहेत. त्या सध्या नागपूरला आहेत. लक्ष्मी कमल गेडाम नावाच्या लेखिका आहेत, त्या दिल्लीला असतात. त्या मूळच्या महाराष्ट्रातल्याच आहेत. त्यांचा मुलगा कलेक्टर होते, प्रवीण गेडाम. त्यांची आता बदली दिल्लीला झालेली. मी यांचं का हे करतो, त्यांच्या ज्या कथा आहेत त्या नागपुरी भाषेतल्या, वऱ्हाडी भाषेतल्या किंवा त्या खानदेशी भाषेतल्या या कथा, ह्या ग्रामीण भाषेतल्या इतक्या कथा त्यांच्या सुंदर सुंदर आहेत. आणि असे अनेक लेखक आहेत, अनेक लेखक आहेत ज्यांना. आणि लेखकाची एक इच्छा असते हो, की काहीही करा पण वाचा. वाचाल तर वाचाल, खूप वाचा, एवढी प्रत्येकाला वाटतच असतं. आणि ज्यावेळी लेखकाला तुमच्यासारख्या मित्रांचे कथा वाचून झाल्यावर ज्या अभिप्राय येतात, आता हे मीडिया इतका सुंदर, खूप मीडियाला खरे धन्यवाद दिले पाहिजे. कथा वाचल्याबरोबर फोन यायला लागतात, व्हॉट्सअपवर मेसेजेस यायला लागतात. बरं वाटतं लेखकाला. काही का असे ना, खूप संवाद साधता साधता या बेधडक महाराष्ट्राच्या या उपक्रमामुळं मला तुमच्याशी बोलता आलं. मी त्या लहान मुलीची तुम्हाला गोष्ट सांगितलीच आहे. आजकाल मला एक छोटीशी खंत व्यक्त करायची जाता जाता, की एकत्र कुटुंब पद्धती आता बंद झाली हो. आम्ही आमच्या लहानपणी, आमच्या पिढीच्या लहानपणी, म्हणजे आम्ही ज्यावेळेला लहान होतो, आमची पिढी, आमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आजी आणि आजोबा असायचे. आणि आजी झोपताना आजीच्या कुशीत आम्ही झोपायचो. त्यावेळी आमची पिढी ज्यावेळेला आजीजवळ जायची, आजीला हटकून हट्टच करायची, गोष्ट सांग, गोष्ट सांग. आणि आजी ज्या गोष्टी सांगायची, अहो काय, हिसाबनीतीतल्या गोष्टी, अमक्या गोष्टी, बिरबलाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता आम्हाला खूप बरं वाटायचं होतं. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतंय, की मी लहानपणी खूप खूप वाचन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. मी ज्यावेळेला नोकरीला लागलो, पुण्यामध्ये आलो, ज्यावेळी हे झालं, आणि त्या निमित्तानं मी लिहायला लागलो. लहानपणी वाचायचो, अजूनही वाचतो. मित्रांनो, आत्ताच तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या वयामध्ये मी एवढं वाचन करतो. मी हे का सांगतो, तुम्हीही खूप काहीतरी करावं, बोध घ्यावा, म्हणजे काय, वाचन वाढवावं एवढ्यासाठी म्हणतो. माझ्याकडं गेल्या आठवड्यात 30 जुलैला विश्व मराठी परिषदेच्या कथा त्यांनी जागतिक लेवलला एक कोरोनाविषयीच्या कथा मागवल्या होत्या. आणि त्या परीक्षण मंडळामध्ये मी आहे, कथा परीक्षण. आणि माझ्याकडं त्या नुकत्याच 30 तारखेला माझ्याकडे कथेचा जो गठ्ठा आला. मी कालपर्यंत त्या सगळ्या कथा वाचून त्याचा निकाल मला द्यायचा आहे. आजच मी तो निकाल तयार केला आहे. मी हे का सांगतोय, माझं हे म्हणून नाही सांगत. मी त्या कथा आल्यापासून त्या कथांमध्ये बुडून गेलो. अक्षरशः सगळ्या कथा, जवळ बऱ्याच कथा त्या वाचल्यात, त्याच्यावरच्या नोट्स काढल्या, हे केल्या. आणि त्या वाचून कुठंतरी मनालाही वाटतं ना, की बाबा आहे, चांगलं चाललेलं आहे. लेखन खूप आहे, लोक खूप लेखनही करतात, चांगलं करतात. मी त्या विश्व मराठी परिषदेच्या निमित्तानं आलेल्या कथा ज्यावेळी वाचत होतो, खूप लेखनाची उर्मी बऱ्याच लोकांना आहे. चांगलं चांगलं लिहिलं जाते. आणि ते तुम्ही सगळ्यांनी वाचावं, वाचन संस्कृती वाढवावी. आणि ह्या माझाही प्रयत्न आहे, त्या प्रयत्नालाही तुम्ही थोडासा पाठिंबा द्यावा. म्हणून खूप 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 बरं वाटलं बघा तुमच्याशी बोलून. मित्रांनो, या निमित्तानं तुमच्याशी गप्पा मारता आल्या. मी बेधडक महाराष्ट्राचे अरुण वाळून, ज्यांची ओळख पुन्हा एकदा सांगायचं तुम्हाला, म्हणजे माझी चंद्रकांत वानखेडे हे माझ्या या कवी मित्रांमुळे झाली. त्या वानखेडेचे मी मुळात खरोखर आभार मानतो.
अरुण वाळून, त्यांची संपूर्ण टीम, विजय अंधारे माझे शिक्षक म्हणजे प्राध्यापक आहेत ते जैन कॉलेजमध्ये, त्यांचंही मला इतकंसं, त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळा व्याख्यानं दिलेली आहेत विजय अंधारे सरांकडे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. समृद्धी सुर्वे, कारभारी बाबर आणि माझा जवळचा मित्र सुहास चव्हाण, त्याचे आभार मानतो. आणि शेवटाकडे येताना, समाप्तीकडे येताना, निरोप घेताना तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. एवढंच जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की मित्रांनो, खूप खूप वाचा. ग्रामीण भाषेवर प्रेम कराच, पण कुठल्याही भाषेतल्या, शहरी भाषेतल्या असतील कुठल्याही त्या कथा कादंबऱ्या वाचायला विसरू नका. खूप वाचा. आणि जास्ती काय सांगणार, पुन्हा एकदा तुम्हाला या माध्यमातून, अजूनही आता वेळ संपत आलेला आहे, पुन्हा एकदा मी अरुण वाळूंना विनंती करेन की की आजचा माझा कार्यक्रम हा वेळेअभावी मला संपवावा लागतो. अजूनही पुढच्या वेळी ग्रामीण भाषेची ग्रामीण ढंगातली एखादी कथाकथन, फक्त कथाकथन मी या बेधडक महाराष्ट्राच्या माध्यमातून तुमच्यासमोर सादर करेन. कारण कथेला वेळ लागतो, नाही म्हणलं तरी कथा एक 30 मिनटं, 35 मिनटं, 40 मिनटाची कथा असते. आणि हे दोन्ही कथाकथन आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठीचे प्रयत्न हे एकत्र एका कार्यक्रमात होत नाहीत. म्हणून मी पुढच्या वेळी कथाकथनाच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधावा म्हणतो. ही माझी स्वतःची वाळूंज सरांना एक माझी विनंती आहे. पुढच्या वेळी माझा कथाकथनाचा कार्यक्रम ठेवा. आणि तुम्ही हे साहित्याच्या संदर्भामध्ये इतकं चांगलं काम करतायत बेधडक महाराष्ट्राच्या माध्यमातून, खरोखरीच तुमचं माझ्याकडून मनापासून कौतुक आहे. आणि तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद. आवडलं असेल तर नक्की मला त्या वाळूंज सरांकडून माझा फोन नंबर घ्या, मला अभिप्राय पाठवा, प्रतिक्रिया पाठवा. आणि पुढच्या वेळी कथाकथनाच्या माध्यमातून भेटूया. नमस्कार आणि खूप धन्यवाद मित्रांनो. नमस्कार.